सुस्वागतम. लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता राघव हा ऑफिसमध्ये आलेला असतो. तर तेवढ्यात इन्स्पेक्टर जाधव तिथे येतात आणि म्हणतात की सर, ईशानीचे वडील तिला घेऊन इथे आलेत. तेव्हा राघव म्हणतो की घेऊन या त्यांना आतमध्ये. तर आता ईशानीसोबत तिचे वडील तिथे येतात. तर राघव त्यांना बसावयास सांगतो. तेव्हा आता राघव ईशानीच्या वडिलांना म्हणतो की हे बघा कोपीकर, फर्स्ट ऑफ ऑल मी तुमचं आभार मानतो की तुम्ही ईशानीला घेऊन इथे आलात. राघव म्हणतो की मला ईशानीला थोडंसं काहीतरी विचारायचं आहे आणि फक्त 1-2 प्रश्न आहे. तुमची जर हरकत नसेल तर मी तिला विचारू शकतो का? तेव्हा आता ईशानीचे वडील म्हणतात की विचारा ना. तर राघव आता ईशानीकडे बघतो आणि म्हणतो की ईशानी, तुला स्कूलमधून कोण घेऊन गेलं होतं हे तुला आठवतंय का? तर आता ईशानी काहीही बोलत नसते आणि ईशानीने तिचे तोंड आता खाली घातलेले असते. तेव्हा आता राघव म्हणतो की बरं, तुला त्या गुंडांच्या तावडीतून सोडून कोण घेऊन आलं हे तरी माहीत आहे का? तेव्हा आता ईशानीला सिंधूने आपल्या तोंडावरचा रुमाल काढून गुंडांच्या तावडीतून सिंधू आपल्याला कशी बाहेर घेऊन आली आणि त्यावेळेस आपण कसं घाबरलो होतो आणि आपल्याला आपल्या मम्मीकडे जायचं हे आपण सिंधूला सांगितल्यानंतर सिंधूने आपल्याला कसा धीर दिला आणि पाणी प्यायला दिलं हे आता ईशानीच्या डोळ्यासमोर येते. इकडे आता राघव ईशानीला म्हणतो की ईशानी, तू अजिबात घाबरू नकोस आणि इथे तुला कोणीही त्रास देणार नाही. आम्ही तुझ्यासोबत आहोत. तेव्हा आता ईशानी काहीही बोलायला तयार नसते. तेव्हा तिच्याकडे बघत राघव विचार करतो की ही ईशानी आता घाबरली आहे म्हणून ती काही बोलत नाही आहे आणि सिंधूची सुद्धा अशीच अवस्था झाली असेल का आणि म्हणून तिने असं कृष्णाचं रूप घेतलं असेल का? मी तिला किती जरी खोदू विचारलं तरी ती खरं सांगत नाही आहे. तेव्हा आता आपण सिंधूला कसे तू सिंधू नाही तर कृष्णा आहे हे विचारले आणि सिंधूने आपल्याला कशी उडवाउडवीची उत्तरे दिली हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते. राघवने विचारलेले असते की तू किती जरी नाही म्हटली नी तरी सुद्धा तूच माझी सिंधू आहे हे माझं मन मला सांगतंय. तेव्हा सिंधूने ओरडून सांगितलेले असते की आपण सिंधू बिंदू नाहीये, आपण कृष्णा आहे, कृष्णा. आणि हे तू जेवढं लवकर समजशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे हे आता सिंधूचे बोलणे राघवच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा आता विचार करून राघव म्हणतो की आता गप्पा बसून चालणार नाही आणि सत्य काय आहे हे आता समोर आणावंच लागेल. इकडे आता रत्नाकरला काकू म्हणते की राघव काय म्हणाला? तर रत्नाकर म्हणतो काही नाही, त्याचं अजून कामच संपलेलं नाहीये. तेव्हा आता काकू म्हणते की राजेश्रीचे काय अवस्था झाली तुला माहिती ना? तर रत्नाकर म्हणतो हो. रत्नाकर म्हणतो काही जरी झालं तरी आज राजेश्रीच्या दुपारच्या वेळेला आपल्याला तिला सावरून घ्यावं लागेल आणि कृष्णा हॉस्पिटलमध्ये गेली असं आपण राजेश्रीला सांगूयात असे रत्नाकर काकूला बोलतो. काकू म्हणते की हे चांगलं कारण आहे. हॉस्पिटलमध्ये सिंधूला इमर्जन्सी आली हे जर राजेश्रीला सांगितलं तर तिचा ताबडतोब विश्वास बसेल. तेव्हा आता ऋतुजा म्हणते की भाऊजी पुन्हा तुम्ही एकदा राघवला फोन करून सांगा. तर रत्नाकर म्हणतो की नको, एका महत्त्वाच्या केसमध्ये तो बिझी आहे. तर आता राजेश्री म्हणते की त्या मुलांच्या किडनॅपिंगच्या केसमध्ये बिझी आहे का तो? तर रत्नाकर म्हणतो हो. ते ऐकून आता इकडे मधूला मोठा धक्का बसतो. रेश्मा म्हणते की हो भाऊजी बोलले होते आणि त्या किडनॅपरला पकडलंय ना काका? तेव्हा रत्नाकर म्हणतो की हो, राघवच्या टीमने त्या किडनॅपरला पकडलंय. तेव्हा आता मधूच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. रत्नाकर म्हणतो की राघवचं काम झाल्यानंतर तो कृष्णाला शोधायला जाणार असे म्हणाला होता. काकू विचार करत म्हणते की कुठे गेली असेल ही कृष्णा? रत्नाकर म्हणतो मला तर जाम टेन्शन आलंय आणि राजेश्रीला आता काय सांगायचंय? तर काकू म्हणते की बघू आपण. इकडे आता राणी पटकन शकुंतलाला फोन लावते. तर शकुंतला काही फोन उचलत नसते. तेव्हा आता राणी विचार करते की ही शकुंतला माझी फोन का कट करते? तेव्हा आता हिला मेसेजेस करते. तेव्हा आता राणी मेसेज करून शकुंतलाला पाठवते. त्यामध्ये लिहिलेले असते की इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि किडनॅपरला पकडलंय. राणी म्हणते की आपण त्या मुलीला पकडून खूप मोठी चूक केली आणि राघवने आता एन्क्वायरीमध्ये राघवला त्या किडनॅपरनी माझं नाव सांगितलं. तर असा मेसेज आता राणीने शकुंतलाला केलेला असतो. इकडे आता राघव ईशानीला पुन्हा प्रश्न विचारतो. राघव म्हणतो की ईशानी, हे बघ, या काकांनी खिडकीतून तुला 2 जणांना दाखवलं. ते त्यांच्यापैकी कोणी किडनॅपर होतं का? तेव्हा ईशानी काहीही बोलत नसते. तेव्हा राघवला मोठा धक्का बसतो. त्यानंतर पुन्हा हुशारीने राघव ईशानीला म्हणतो की ईशानी तुला चॉकलेट आवडतात का?
त्यानंतर आता राघव म्हणतो की हे बघा जाधव, आजचा दिवस खूप लकी आहे आणि आज माझ्याकडे ईशानीला देण्यासाठी चॉकलेट आहे. असे म्हणत राघव टेबलवरचे ते चॉकलेट आपल्या हातात घेतो आणि ते ईशानीसमोर धरतो. तर आता ईशानी चॉकलेटही घेत नसते आणि राघवकडे बघतही नसते. तेव्हा आता लगेचच ते सर्व बघून ईशानीचे वडील म्हणतात की सॉरी मिस्टर राघव, ईशानी आता खूप घाबरलेली आहे, तेव्हा ती तुमच्या प्रश्नाला कॉपरेट करत नाहीये. तेव्हा आता राघव म्हणतो की हो मी समजतोय. तर आता ईशानीचे वडील ईशानीला समजावत म्हणतात की हे बघ बाळा ईशानी, तुला जे काही माहिती असेल ना ते काकांना सांगून टाक ना. इकडे आता राघव ईशानीकडे बघतो आणि विचार करतो की ईशानीकडून आपल्याला काही माहिती मिळाली तरच आपण बाकीच्या मुलींना कोणी किडनॅप केलं त्या किडनॅपरपर्यंत पोहोचू शकतो. राघव विचार करतो पण हिच्या मनातली भीती तरी आता कशी काढायची. राघव विचार करतो की आता जर इथे सिंधू असती तर तिने ईशानीला बोलतं करण्यासाठी काय केलं असतं. तेव्हा आता राघवला आठवतं की काकूचा पाय लंगडत असताना देखील काकूला कसे पकडायचे याचा विचार करून सिंधू कशी टेबलखाली आपल्याला घेऊन बसली होती. आणि दुसऱ्यांदा आता सिंधूला ज्यावेळेस जेलमध्ये टाकलं होतं त्यावेळेस माझ्याकडे एक प्लान आहे, इकडे या, असे म्हणत सिंधूने आता राघवच्या कानात जसा प्लान सांगितला होता तोच प्लान आता राघवला आठवतो. त्यानंतर आता सिंधूने बाटलीमध्ये कसे फूल टाकले आणि या बाटलीला हात न लावता हे फूल बाहेर काढून टाकवायचे हे सिंधूचे बोलणे आता राघवला आठवते. राघव म्हणतो की हे अशक्य आहे. तेव्हा सिंधू म्हणते की आपण जर काढून दाखवलं तर तू आपल्याला जे पाहिजे ते देणार का. तर राघव म्हणतो हो. तेव्हा आता सिंधूने कसे त्या बॉटलमध्ये पाणी भरले आणि पाण्यामधून ते फूल कसे तरंगत वर तोंडापाशी आले आणि त्या सिंधूने अलगद ते फुलाला हात लावून कसे बाहेर काढले. ही आयडिया आता राघवच्या डोळ्यासमोर येते. ते सर्व आठवून आता राघव हा भालेकरला म्हणतो की हे बघा इन्स्पेक्टर भालेकर, आपल्या ऑफिसमध्ये जो काही नवीन रूल लागू झाला तो तुम्हाला माहिती आहे का. तर आता भालेकर म्हणतो की नवीन रूल. राघव म्हणतो की अहो भालेकर असं काय करताय, माझ्या प्रश्नाची जी मुलं खूप छान छान उत्तरं देतील त्यांना खूप सारे गिफ्ट मिळणार आहे. तर आता भालेकर म्हणतात की गिफ्ट. तर राघव म्हणतो की गिफ्ट तर एवढे इंटरेस्टिंग आहे की तुम्हाला सांगायलाच नको. त्यानंतर राघव म्हणतो की ईशानीचे बाबा तुम्ही मला सांगा ना, ईशानीला प्रिन्सेस डॉल आवडतात का. तर आता ईशानीचे वडील म्हणतात की हो तिला तर ते खूप आवडतात. राघव म्हणतो की पण तिला खरंच प्रिन्सेस डॉल हवी असेल तर तिला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावे लागेल, तेव्हा तिने मला छोटीशी हेल्प करावी लागेल तिला. ते ऐकून आता ईशानी लगेचच राघवला म्हणते की मी जर तुम्हाला हेल्प केली तर तुम्ही मला प्रिन्सेस डॉल देणार का. तर राघव म्हणतो की ऑफकोर्स. तर आता ईशानीचे वडील म्हणतात की साहेब मला तुम्ही गिफ्ट द्या ना, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देईल. तेव्हा राघव म्हणतो की ऑफकोर्स. तेव्हा राघव लगेचच साळवे मॅडमला म्हणतो की माझ्यासाठी ब्लँक पेपर घेऊन या ना. तर आता साळवे मॅडम जातात. तर इकडे राघव आता ईशानीच्या वडिलांना म्हणतो की आपल्याला त्यासाठी एक टास्क द्यावा लागेल. आणि आता साळवे मॅडम पेपर घेऊन येताच राघव एक पेपर आता ईशानीच्या वडिलांकडे देतो आणि म्हणतो की टास्क फार अवघड नाहीये. राघव म्हणतो की हा व्हाईट पेपर तुमच्यासमोर आहे, त्याच्यापासून आपल्याला फक्त एरोप्लेन तयार करायचंय. राघव म्हणतो की आता आपण दोघे एरोप्लेन तयार करू. त्यामध्ये जो कुणी अगोदर एरोप्लेन तयार करील त्याला मी सिंपल प्रश्न विचारील आणि तो जिंकेल. आणि आता राघव आणि ईशानीचे वडील एरोप्लेन तयार करू लागतात. इकडे आता मधू ही काकूकडे येते. मधू म्हणते की काकू हे बघा राघव आज सकाळीच लवकर गेला आणि काहीही त्याने खाल्लेलं नाहीये. मधू म्हणते की तेव्हा मी राघवसाठी डब्बा घेऊन जाऊ का. तर खुश होत काकू म्हणते की हो जा ना. आणि बघितलं का रत्नाकर, मधूला किती काळजी आहे राघवची. काकू म्हणते की याला म्हणतात की वक्तृत्व लक्ष आणि घरातल्या प्रत्येकाकडे राणीचं बारीक लक्ष असतं रत्नाकर. काकू म्हणते की खरं तर राजश्रीच्या बरे होण्यामागं राणीचाच मोठा हात आहे. सिंधूने एवढी काळजी घेतली असती का. काकू म्हणते की राणी जा बरं तू लवकर. तर रत्नाकर म्हणतो की राणी तू राघवला डबा देतेस तेव्हा हे तू विसरू नकोस आणि राघवला डिस्टर्ब करू नकोस. तर आता मधू म्हणते की हो बाबा. आणि मधू विचार करते की राघवला जर कळलं की माझा किडनॅपिंगमध्ये हात आहे तर तो मला कधीच माफ करणार नाही. तेव्हा राणी विचार करते की देवा प्लीज मला मदत कर. आणि काकूला आले असे म्हणत राणी आता पटापट तेथून निघून जाते.
तर आता इकडे ईशानीचे वडील म्हणतात की हे एरोप्लेन तयार करणं मला जमत नाही आहे आणि कागद टेबलवर टाकतात. तेव्हा राघव म्हणतो की बघा यांना जमत नाही आहे पण मला जमतं आहे आणि तेव्हा मला ट्राय तर करावाच लागेल. तर आता राघवला सुद्धा एरोप्लेन बनवता येत नसतं असं राघव नाटक करतो. ते बघून आता ईशानी म्हणते की तसं नाही बनवायचं. तर राघव म्हणतो मग कसं बनवायचं. पटकन आता ईशानी राघवच्या हातातील तो कागद घेते आणि एरोप्लेन बनवू लागते. ते बघून आता राघव विचार करतो की सिंधूची ट्रिक इथे तर उपयोगी पडली आता. तेव्हा आता राघव विचार करतो की सिंधू तू जर माझ्या आयुष्यात नसती तर माझं आयुष्य एकदम भकास झालं असतं. तर आता इकडे ईशानी एरोप्लेन तयार करते आणि ते राघवला देते. तेव्हा राघव म्हणतो की वाव किती सुंदर एरोप्लेन तयार केलंय तू आणि भालेकर एरोप्लेन असं तयार करावं लागतं. त्यानंतर आता राघव ईशानी समोर येऊन बसतो आणि म्हणतो की ईशानी तू मला एकदम सुंदर एरोप्लेन तयार करून दिलंस. तेव्हा याचा अर्थ काय होतो तुला कळतंय का. आता आपण दोघं बेस्ट फ्रेंड आहोत. तर आता ईशानी खुश होत राघवला वेल्डन करते. तेव्हा राघव म्हणतो की हे बघ ईशानी बेस्ट फ्रेंड तर आपण आता झालोय. तेव्हा बेस्ट फ्रेंडचा अर्थ काय होतो तुला हे देखील माहीत आहे. एकमेकांपासून काहीच लपून ठेवायचं नसतं. तर आता ईशानी मान हलवते. तेव्हा राघव म्हणतो की मग तुला त्या किडनॅपरबद्दल जे काही माहीत असेल ते तू मला सांगशील ना. ईशानी पुन्हा आता विचार करू लागते. तर आता तेवढ्यात राघवला विनू आणि सावीला घेऊन सिंधूसोबत आपण कसा आगगाडीचा खेळ खेळलो होतो आणि ते सर्व खेळ खेळून झाल्यानंतर सावी राघवला म्हटलेली असते की पोलीस काका तुम्ही माझी किती काळजी घेता. हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते. तर तेवढ्यात ते आठवून आता राघवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ते पाणी बघून ईशानी राघवचे डोळे पुसते आणि म्हणते की पोलीस अंकल तुम्ही का रडताय. तेव्हा आता राघव म्हणतो की माझी बेस्ट फ्रेंड मला उत्तर देत नाही त्यामुळे मला वाईट वाटलं. तेव्हा आता ईशानी म्हणते की मी नाही रडत. तर राघव म्हणतो की मग मी सुद्धा नाही रडणार. तर आता राघव डोळे पुसत म्हणतो की ईशानी तुम्हाला आता छानशी स्माईल करून दाखवणार आहे. तर लगेचच ईशानी राघवला हसून दाखवते. तेव्हा आता राघव पुन्हा ईशानीला शाबासकी देतो. तेवढ्यात आता ईशानी म्हणते की पोलीस अंकल त्या किडनॅपरने मला पकडलं होतं ना. तेव्हा त्या किडनॅपरने मला एका आंटीकडे दिलं होतं. तर तेवढ्यात मधू पोलीस स्टेशनमध्ये डबा घेऊन आलेली असते आणि दरवाजात येतात मधू ईशानीचे ते बोलणे ऐकते. तर आता ते ऐकून राघव विचार करतो की कोण असेल ती बाई. तेव्हा आता राघव म्हणतो की त्या अगोदर त्या बाईला तू बघितलं होतंस का. तर ईशानी म्हणते नाही. तर आता ईशानी म्हणते की त्या आंटी मला कुणाकडे तरी घेऊन जाणार होत्या. ते ऐकताच मधूची घाबरगोंडी उडते आणि पटकन मधू ही भिंतीच्या पलीकडे लपते. तर आता इकडे राघव म्हणतो की त्या आंटी तुला कुणाकडे घेऊन जाणार होत्या हे तुला काही माहिती आहे का. तर आता ईशानी म्हणते की हो अंकल. तर राघवला खूप आनंद होतो आणि राघव म्हणतो की व्हेरी गुड बेटा. आणि लगेच राघव सालेकरला म्हणतो की सालेकर स्केच आर्टिस्टला घेऊन या. इकडे आता ते ऐकताच मधूच्या काळजाचा ठोका चुकतो आणि मधू बाहेर डब्बा आता खाली ठेवत म्हणते की आता राघवने तर स्केच आर्टिस्टला बोलावलंय आणि त्या मुलीने जर आता माझं वर्णन केलं तर काय असे म्हणत आता मधू खूप घाबरलेली असते. आणि लगेचच मधू आता पुन्हा शकुंतलाला कॉल करते. तर शकुंतला म्हणते की बोला मैना राणी आता काय झालं. तर राणी म्हणते की शकुंतलाजी इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा आता ईशानीने मला त्या बाईने कोणत्या तरी आंटीकडे दिलं होतं आणि त्या आंटी मला घेऊन जाणार होत्या हे बोलणे आता मधू ही शकुंतलाला सांगते. इकडे आता मधू म्हणते की राघवला जर सगळं खरं कळलं तर तो मला कधीच माफ करणार नाही. आणि राघव आता तिकडे त्या मुलीकडून सगळं काही जे घडलंय ना ते विचारतोय आणि ती मुलगीसुद्धा त्याला सगळं खरं खरं सांगते असं आता मधू शकुंतलाला बोलते. तर आता मधू म्हणते की शकुंतला प्लीज मला मदत करा. तेव्हा शकुंतला म्हणते की प्रत्येक वेळेस तुम्ही काही ना काही माती खाल आणि तुम्हाला काय वाटतं की मी तुम्हाला मदत करू. मला काही दुसरे काही कामं नाही आहेत का. मधू म्हणते की आत्ता फक्त मला तुमची मदत हवी आहे तेव्हा तुम्ही मला मदत करा. नाही तर फक्त मी नाही तर तुम्ही सुद्धा एक्सपोज व्हाल. इकडे आता सालेकरने स्केच आर्टिस्टला आणलेले असतं आणि आता ईशानी ही ब्लॅकबोर्ड समोर बसते आणि स्केच आर्टिस्ट आता ईशानीने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे स्केच काढू लागतो. आता तो स्केच आर्टिस्ट ईशानीला प्रत्येक प्रश्न विचारत असतो आणि प्रत्येक प्रश्नाचं हावभाव करून ईशानी ही त्या बाईचं वर्णन करून स्केच आर्टिस्टला सांगत असते आणि त्याप्रमाणे तो स्केच आर्टिस्ट स्केच काढत असतो. तेवढ्यात आता स्केच काढत असताना राघव हा दरवाजाच्या बाहेर येतो. तर राघवला समोर मधू दिसते. मधू शकुंतला सोबत बोलत असते. तर तेवढ्यात राघव मधूकडे बघत जोराने मधू असे हाक मारतो.
राघव आता मधूकडे येत म्हणतो की मधू तू इथे काय करतेस, तर मधू ततमम करू लागते. तर तेवढ्यात राघवला सालेकरचा फोन येतो आणि सालेकर म्हणतो की सर ताबडतोब इकडे या, खूप मोठी इन्फॉर्मेशन मिळाली. तर ताबडतोब राघव आलोच असे म्हणत आतमध्ये जातो आणि राघव आतमध्ये जाता स्केच आर्टिस्टने आता ईशानीने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे स्केच काढलेले असते आणि ते स्केच बघताच राघवला मोठा धक्का बसतो आणि ते स्केच दुसरे तिसरे कुणाचे नसून मधूचे असल्याचे राघव समोर येते आणि त्या स्केचकडे बघत राघव हा पुढे येतो आणि ते स्केच जवळून बारकाईने बघताच राघवला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता मधूच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात आणि ताबडतोब शकुंतला आता पोलीस स्टेशनमध्ये येऊन मधूची भेट घेते. मधूची ती अवस्था बघून आता शकुंतला म्हणते की मधुराणी तुम्ही क्रिकेटची मॅच बघता का, तर मधू म्हणते की त्याचा इथे काय संबंध. तेव्हा आता शकुंतला म्हणते की त्या बॅट्समनने कसा सिक्स मारला होता तुम्हाला आठवतंय का, तर मधू म्हणते की हे तुम्ही काय बोलता इथे, आणि त्या बॅट्समनने शेवटच्या बॉलला सिक्सर मारून कशी मॅच जिंकून दिली होती. तेव्हा आता मधू म्हणते की तुम्ही काय बोलताय ते मला काही समजत नाही आणि त्याचा काय संबंध इथे. तर आता लगेचच शकुंतला म्हणते तेव्हा आता शकुंतला म्हणते की जोपर्यंत युद्ध संपत नाही तोपर्यंत हातातली शस्त्र खाली ठेवायची नसतात. आणि तेवढ्यात राघव तिथे मधूला म्हणतो की मधू तू काय केलंयस हे, आणि तू एका मुलीला किडनॅप केलंस का, केलंस तू मुलीला किडनॅप, मला या प्रश्नाचं उत्तर दे मधू. ते ऐकून आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि राघवने ते स्केच मधूसमोर धरलेले असते आणि मधूला सत्याचा जाब विचारलेला असतो. तेव्हा आता दुसऱ्या मुलांना सुद्धा मधूनेच किडनॅप केले आणि सावीला सुद्धा आता मधूनेच किडनॅप केले असेल हे सत्य राघव समोर येऊन राघव आता सिंधूला आणून सावीची आता मधूच्या तावडीतून कशी सुटका करतो आणि कृष्णा ही दुसरी तिसरी कोणी नसून सिंधूच असल्याची सिंधू कशी राघव समोर येते आणि राजश्री कसे राघव सिंधूचे आता दुसऱ्यांदा लग्न लावते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.